अरे बघा आमची मस्ती. अरे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आताच वॉक झालेली आहे आणि बघा घाम टाकून राहिला आहे. मी आज थोडंसं जास्त केलं. 2.4 किलोमीटर, 2.5 किलोमीटरला फक्त 10 मीटर काहीतरी बाकी होतं. वाजले आता 8 वाजून राहिले आहे. झोपले. मी पटकन आंघोळ करून येतो आणि मग बोलतो. सो मग पूर्ण घाम झाला आहे. टी शर्ट अंदरून पूर्ण ओली झाली आहे. सो चलो गाईज, आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. आणि खरंच खूप फिट अँड फाईन वाटते. पण मी आंघोळ करून तो पूर्ण घाम झालेला आहे. आणि हे कॅलरीज आहे, हे डिस्टन्स आहे, हे टाईम मी स्टॉप पॉज करून ठेवली आहे. आणि हे टाईम आहे तो कंटिन्यू चालू ठेवली आहे. त्याच्यामुळे आता ही मॅडम उठून नव्हतं. उठला नाही उठला. गुड मॉर्निंग नागपूर. हो झोपून जायचा प्रयत्न करतो ना, झोपत नाही. ए भुंगा, चल झोप भुंगे. थोड्या वेळाने झोप ना, झोप. आमच्यासोबतच उठते ती सकाळीच. आणि मोसम बघा किती मस्त झाली आहे इकडे. सकाळी खूप फ्रेश वाटते. तसं उठला पण तो. इकडे मॉर्निंग रिच्युअल सुरू आहे असं म्हणू शकतो. रोज सकाळी उठल्यावर गौरव आणीला बाल्कनीत आणतो आणि काय बोलतो, गुड मॉर्निंग. त्यांचे मॉर्निंग रुटीन आहे. अख्ख्या नागपूरला गुड मॉर्निंग म्हणते. पहिला मी मुंबई म्हणतो तो. मुंबईमध्ये राहतो, त्या नागपूरमध्ये आले. फ्रेश एअर घेऊन आम्ही आज शिकलो गोष्ट. फ्लावर शिकलो एक नवीन. हो गा ना. बघा, which flower is that? That is the rose. जेव्हा गौरव तिला काही सांगते, इन्फॉर्मेटिव्ह किंवा कुठली गोष्ट सांगते किंवा कुठलं शिकवते, तर ती खूप जास्त ऑब्झर्व करते आणि ऐकते. That is the rose. You know? I told you, that is the rose. Okay, we have only one flower. चला 8 वाजले आणि इकडे नाश्ता झाला. सकाळी काय खाल्लं तू नाश्त्यात? काय खाल्लं बाळा? आना तर सकाळचा नाश्ता जारणं गौरवकडे असतं. तिला सकाळचा नाश्ता गौरव देतो. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये काय काय दिलं? काय खाल्लं तू? What you eat? Breakfast? Banana, dry fruits powder, and oats. Yeah. अरे बघा आमची
करायला पाहिजे. डोळे काढून. आणि ओरडणं तर आम्हाला एवढं जमतं की फर्स्ट थिंग खूप मस्त गोष्ट करतो आम्ही म्हणजे ओरडणं. पप्पा एवढ्या जोराने बर्फ नका करू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आना क्लॅप क्लॅप कर रे बाळा. क्लॅप क्लॅप क्लॅप. क्लॅप क्लॅप क्लॅप. क्लॅप 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 क्लॅप. कसं करायला लागते क्लॅप क्लॅप. माहिती आहे काय झालं, गौरवनी त्याचा टेबल इथे ठेवला, इथे बॅक साईडला ठेवला. मी एवढ्या जोरात येऊन बसली की माझं पूर्ण इथे जोरात लागलं आणि मला एवढं असं चक्कर आणि असं डोळ्यासमोर आंधळी आल्यासारखं झालं. मे बी मला जरा जोरातच लागलं, खूपच जोरात लागलं. माझं डोकं दुखून राहिलंय. ए आना नो, काहीही खायला ते खायचं नसते बाळा. ना आ करून द्या, आ करून द्या ना. मम्मा पा पा पू पा 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 मम्मा पा 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 पा. आई आई बाबा आना बाबा 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 बाबा. क्लॅप क्लॅप क्लॅप. तर गाईज आंघोळ झालेली आहे मस्तपैकी मगाशी थोडा वेळ झाला. आणि आता किती वाजले असेल, 10 वाजले असेल जवळपास. 10 वाजून राहिले. आणि हे बघा इकडे मोटू पतलू चालू आहे. आता म्हणता न्यूज पाहिली, बोर झाली, पण म्हटलं मग लावून देतो मोटू पतलू. आंघोळ झाली आहे तिची, नाश्ता करून दिला मी. आणि आज थोडंसं फिलिंग बेस्ट वाटतं एकदम बिलकुल. कारण की सकाळी सकाळी वॉक केली मी. आज 2 किलोमीटरच्या जास्त झाली, 2.5 किलोमीटर. आणि आज मॅडमचं डोकं फुटलं फटकन. मी टेबल ठेवला होता आणि जे सोफ्यावर जाऊन बसली दणकन मागे बसली. 2 मिनटासाठी दिसून नव्हतं राहिलं काही. मला ओळखत नव्हती 2 मिनटं पण. अबे साले. एवढं नाही झालं, फक्त थोडंसं एकदम. नाही इथे नसा राहते ना, त्याच्यामध्ये बसलं पण जोडून. हा भाग पूर्ण दुखत. शेवळ्या म्हणून काय बनवते? शेवळ्याच बनवते. शेवळ्या बनणार आहे आता. आणि what we learned yesterday? What we learned yesterday? Say. What we learned yesterday? Your name. What we learned yesterday, Babu? Your name. Why are you looking there? My name is Anaira Janvi Gaurav Pandey. ए झुंगूर. कम आणि कम. दोन्ही हात त्याला. ती पडद्याला नाही पकडत, ओट्याला पकडते ती इथं. बापरे. मला माहिती ए सुतळी बॉम्ब हो तिकडे. एवढं तू हुशार आहे की पडद्याला नाही पकडत. ए सुतळी बॉम्ब. हे बघायची म्हणजे आता चालू झाली. डब्बा पाणी पाडतं पाळणारा डब्बा. आणू तुझ्या डोक्यावर काही पडेल पाडा. बारा महिने 12 तारखेपासून काहीतरी घेतलं आहे. 900. बघतो आरती म्हणत आहे मोठं आहे.
माझा मेन्यू ब्लॉग पण ये come and come. We have learned something new today. We have lots of books. This is not books. Sorry. This is not a book. This is the flashcards. Okay. I'll place in front of you. Okay. Pick it one and let me know which you want to learn. Okay. Just take it. Just choose only one. Okay. Alexa, turn off the TV. Just throw it away. Don't eat. Okay. Just tell me which you want to learn today. Okay. Just open it. See. कुठला आहे ते? अच्छा ते वाला का आहे ना? झीब्रा. D for dog. D for doggish भाई. No. Elephant. E for elephant. काही कळलं नसेल पण एलिफंट नक्की कळला, कारण टीव्ही मध्ये आम्ही रोज एलिफंट बघतो आणि त्याचा आवाज काढतो. Elephant. E for elephant. तिला टीव्ही मध्ये पण आम्ही बर्ड्स आणि हे सगळं दाखवतो, तर त्यामुळे ती F for orange fish. बरंच रिॲक्ट करते. आणि मला तरी वाटते राईट एज आहे यांची ही, की जेव्हा आपण त्यांना काहीतरी लर्निंग करू शकतो त्यांच्याकडनं. आणि मला तरी असं वाटतं की आतापासून करायला पाहिजे, म्हणून तिचं जास्त आम्ही थोडा वेळ तिला असं घेऊन बसतो. बुक्स, स्टोरी रिडिंग असं हे वगैरे करतोय. आणि हे जे आहे हा असा एक बॉक्स आहे ज्यामध्ये सगळे लर्निंगचे बुक्स आहे. यामध्ये ॲनिमल, नंबर, ॲक्शन, वर्ड, व्हेजिटेबल्स एक्सेट्रा भरपूर काही आहे. जसं स्पेस, नेम्स वगैरे, कशाला काय म्हणतात ते. तर आता नाश्ता झाला. हा नाश्ता झाला मस्तपैकी. माझी आंघोळ व्हायची आहे, गौरवची आंघोळ झाली आहे आणि अनायराची आंघोळ झाली आहे. फक्त मम्माची आंघोळ व्हायची आहे. आणि आता आमचा एक असा फेज सुरू आहे गाईज की आमचं नाक लवकर जमा होऊन राहिलं. तर आमचा हा फेज सुरू झालेला आहे आता सध्या. मी सगळ्या गोष्टीवर रडतो. मम्माने जर म्हटलं काय आहे नाही. आमचं नाक लवकर जमा होतं आहे आणि खूप लवकर आम्ही इन्स्टंट रडायला लागतो. सो जरा आता जे वाक्याची रचना आहे ती जरा हळू करायला लागते आम्हाला, स्लो. आणि अशी वाक्याची रचना करायला लागते. ते पण डिफिकल्ट आहे. फक्त आणि मी गौरव तिला जेवण नाश्ता चालत होता आणि ॲक्च्युली ती व्यवस्थित खात नव्हती. तर गौरवला म्हणायचं होतं की नीट राहा. तर तू असं म्हटलं हे भगवान. आणि तर रडायला लागली, भयंकर रडायला लागली. आणि आता माझ्याकडे बघते. लॅपटॉप मध्ये ढुंगणात काढ्या करतोच आम्ही. अण्णा नो बाबू नो. कॅमेराकडे फेस तिकडे करतो आपण. हुशार. तुला लॅपटॉप पाहिजे पप्पासारखा? पप्पाच्या लॅपटॉप सारखा लॅपटॉप पाहिजे. 10 वेळा काढून झाली. आम्हाला ऑफिस सुरू असलं म्हणजे हाच कारभारपणा करायला पाहिजे. आणि खेळते ती छान. एकदाचं ऑफिस सुरू झालं गौरवचं की ती डिस्टर्ब करत नाही. पण तिला आता सध्याच दिसत आहे की ते मम्मा पण बसलेली आहे आणि पप्पा पण, म्हणजे अर्थात ही लोक खाली आहे सध्या. असं तिला दिसून आलं म्हणून ती कारभार करते. जेव्हा तिच्या पप्पाचं ऑफिस सुरू होते तेव्हा ती आपलं काम करत राहते, इकडे तिकडे खेळत राहते. हे भगवान काय मग? हे भगवान नाही हे भगवान. आय जस्ट रिमाइंड गॉड. I just remind my God. हे भगवान. हे भगवान.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. I just wanted to say, हे भगवान श्री स्वामी समर्थ. Okay? I don't scold you. Who scold you? Giraffe. हो काफ जिराफ. Giraffe. तिला जिराफ नाही तर काफ म्हणतो. तर स करून दे ऑडियन्स आपल्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला स कर. स स स स स स स Is तीत दाखवून दे तुझी तीत. शो युअर तीत. शो नाक कसं जमा करते आणि रडते कशी बाळा. आणि रडते कशी. आ करून दे. हे भगवान. नाही नाही नाही. बड़ा हरामी हो बेटा. नाही बच्चू मी तिने लगेच हात काढला. तिला वाटलं की पप्पा मला रागवते. मी हात ठेवला म्हणून तिने हात काढला. नाही. कैसा लगा मेरा मजाक? नाही. तेव्हा म्हटलं ना आता माहिती आहे कोणता फेज आहे त्यांचा. स्वतःला बघून रडतात. खेळायचं नाही आहे बघून. चला guys, आपले ऑफिस आहे. वाजले 11 वाजून राहिले आहे. सो चलो मिलते हैं ब्रेक के बाद. तुला छान बुक्स वगैरे. One eternity later. स्वतः जेवण करून राहिली गाईज ती. वा किती भारी. आतापर्यंत खात नव्हती. आता ते चालून देणार होते आता. तर गाईज आता ऑफिस थोडंसं ब्रेक आहे कारण की आमचं डिपार्टमेंट चेंज झालं आहे. त्याच्यामुळे सध्या असा ट्रेनिंग आहे दुसऱ्या याचं. तर आता इकडे आयडलवर बसलो आहे मी आणि मॅडमच्या इकडे नाश्ता चालू आहे. ये करून दे. आ करून दे. आ करायचं. अनायरा व्हॉट्स युअर नेम? अनायरा जान्हवी गौरव पांडे. What's your name? Anaira. Yes. Your name is Anaira. Anaira Janvi Gaurav Pandey. पांडे फॅमिली. पांडे फॅमिली. पण तर पांडे आपल्यासाठी लोकांसाठी. तिला शिकवून राहिलो आहे की तुझं फुल नेम काय आहे. भली ते ती समजणार नाही पण आज ना उद्या ती बोलेल. जेव्हा बोलेल ती तेव्हा समजेल तेव्हा. सो ये मम दा 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 दा. चला गाईज पाहू आता फ्रेम कशी आहे ती. मी पण एक ब्लॅक फ्रेम बनवून घेईल जेव्हा खूप सही दिसते. सही दिसेल ब्लॅक. आणि एकदा चेक करून आपलं याचे बनवून घ्यायचे. चालशील का मग आणायला? हो चालेल जाऊ ना. तिकडे तू दळण पण टाकून देऊ. दळण पण टाकायचं आहे थोडं. तर काही आत्ता रेडी झालो आहे आणि चाललो आहे आम्ही बाजार. पण 8 वाजले आहे. बाजार पण आणायचं आहे. दळण टाकायचं आहे आणि स्पेक घेऊन येतो लेन्स कार्डमधून. ओपन आहे तर. कुठे आलो ना आपण? कुठे आलो आहे? कुठे आलो आहे? दळण घ्यायला. कुठे? चक्कीवर आलो आहे. हो सोबत घेऊन आता काय करतो. गाडीवर ठेवावं लागेल आपल्याला. हां तर गाडीवर ठेवून पटापट. मी गाडीजवळ बाहेरून घ्यायचं नाही तुमचं. बाहेरूनच घ्यायचं आपल्याला भाजीचं.
पहिले आहे ना याच्यापेक्षा थोडी मोठी आहे पण थोडी मोठी आहे पण सही वाटतं, है ना भारी वाटतं. पण ही तर मीडियम होती यार. साईजची तो बरोबर तो वाटतं घालू तो. A few inches later. Put it back. Put it back. नो बेटी Put it back. बरं, घेऊ दे घेऊ दे, घेऊ दे. तोंडात नाही टाकायचं बाळा, तोंडात नाही टाकायचं. खेळायचं तोंडात नाही टाकायचं हा. मम्मासाठी नवीन स्पेक्ट आणला तर आम्हीच घेतो पहिले ना. तोंडात नाही टाकायचा डब्बा. तुला सांगितलं ना तोंडात नाही टाकायचं म्हणून. सांगितलं ना मग तोंडात नाही टाकायचं ना मग. जो यावेळेस आणलं आम्ही भाजीचं, कारण की 2-3 गेलोच ना, तीन सोमवार गेले. त्यावेळेस भाजीचं आणलं आम्ही. हे कोणत्या भाजी आणल्या का माहीत. हे वांगे, चवलाई आणि करेले, हे पेरू आणले आणि तर सगळ्यात हे बघा कसं उभं होते. हे बघा. आणि व्हॉट इज दिस? बनाना. हे बघ बनाना, अँड दिस इज ओनली फॉर यू. समजे, दिस इज ओनली फॉर यू. केळं आणले आणि हे पेरू आणले आणि मॅडमचा स्पेक पण आणलेला आम्ही. कोबी, पत्ताकोबी पण आणायची होती, पत्ताकोबी आणलीच नाही आम्ही. पत्ताकोबी आणली. फायनली या स्पेक्ट आणलेला आम्ही स्टोअरमधून जाऊन, जे आम्ही त्या दिवशी ऑर्डर टाकलेला होता. आलेला आहे. ब्लॅक फ्रेम आहे, जी मी तुम्हाला सांगितली ती 4000 समथिंगची आहे. ती 798 रुपयाला पडली. ते दाखवतो याच्यानंतर. तर इकडे गौरवला शेंगा कट करायचं काम दिलेलं आहे आणि ऑलमोस्ट सगळी भाजी लावून झाली आहे फ्रीजमध्ये. फक्त या भाज्या साफ करायच्या. आता बाजार आणणं म्हणजे हे कठीणच काम आहे, कारण हे साफ करत बसा लागते. लाल भाजी आणली, हे तांदूळ जण्याची भाजी आहे असं म्हणतात मे बी. तांदूळाची, हां तेच तांदूळ जण्याची भाजी आहे मे बी. आणि सांबार आणला आहे. तर असं मोकळ्या भाज्या आणल्या मी 2. तर बघू म्हटलं ही भाजी कशी लागते. लाल भाजी मी आधी बनवली होती, टेस्टी लागते लाल भाजी. आणि सांबार आणला आणि पेरू आणले होते. हे बघा, आल्याबरोबर कट झाला आमच्याकडे पेरू आणि गौरवनी खाल्ला पेरू. हे बघा कचरा. आणि मी बाजारातली अगरबत्ती कधी आणत नाही, पण मी म्हणते चल ही मोगरा अगरबत्ती असं म्हणतात. तर ही अशी खुली पावाणी मिळतं. तर हे पॅकेट आय थिंक 20 रुपयाला काहीतरी झालेलं आहे. तर हे आणलं एक. आणि इकडे भेंडी, टमाटर, गाजर, पत्ताकोबी सगळं ठेवून घेतलं आहे. बरंच काही आणलं नाही, कारण आणीची झोपायची घाई सुरू होती. इकडे वांगे, कारले आम्ही कधी खात नाही, पण आता आता जास्त आवडायला लागले म्हणून कारले पण आणले. तर असं आणलं आहे. जास्त काही आणलं नाही भाजीचं. आणलं नाही, कारण खराब होऊन जाते मग आणि खाणं नाही होतं एवढं सगळं. लागलं वेळेवर बोलवत येते म्हणून थोडंफार आणलं. आणि दळण घेऊन आलो येताना. तर दळण पण लावायचं आहे, तर दळण नंतर लावणार. चलो आता मी थोडंसं काहीतरी बनवते माझ्यासाठी. आणि मगाशीची भाजी पोळीत आहेच, फक्त आता काय बनवतं. गाईज वाजले आता 11:50 झालेलं आहे. आणि आता आम्ही बनवणार कच्चा चिवडा. पहिले तर नाश्ता केला होता, भूक नव्हती. मी काय केलं, आम्हाला ठेवायची होती ही दळणाची थैली कोणाकडे, दाबेलीवाल्याकडे. आणि त्याच्याकडे आता मी म्हटलं कसं ठेवायची. म्हटलं भैया 1 प्लेट पकोड़े दे दो और ये थैली जो है ना ये रख दो, हम आते ये लेके. ते ठेवली, काहीतरी खायचं म्हणून खाल्लं ते आणि घेऊन आलो. आणि मी आज भयंकर पडणार होतो.
गाडी घेऊन गरज पाय slip झाला चांगलाच होता. पडणार होता कारण त्याच्या गाडीवर ओझच तेवढं होतं. थैली होती दळणाची. आम्ही दोघी नाही बसलेलो होतो पण दळणाची थैली आणि भाजीचा एवढा पसारा होता की त्याला बॅलन्स नाही झाली गाडी आणि स्लिप झाली असती. पण ते असं रोडवर नाही जिथे आम्ही उभी केली गाडी होती उभी तिथे. केली, हां. तर म्हणून भूक काही वाटत नव्हती आणि मग आता आणीचं करतपर्यंत खूप उशीर झाला आणि भूक खरंच नव्हती पण आता थोडंसं वाढते भूक. तर मगाशीची चपाती आणि भाजी आहे. औषध नाही दिलं तिला. जाऊ दे आजच्या दिवस एक दिवस ठीक आहे विचारला रेस्ट. चला तर म्हणून मग भूक तर बिलकुल नव्हती पण थोडी लागलेली. आता भाजी पोळी आहे मगाची आणि मगाशीची आणि थोडीशी म्हटलं थोडासा चिवडा करते कच्चा आणि खाऊन घेते आणि मस्त झोपते. सकाळी उठायचं आहे मला 6 वाजता. पण त्याआधी मला तुम्हाला दाखवायचं आहे की माझा नवीन स्पेक्ट आलेला आहे. सो काही स्टेट येऊन मी जेवण केल्यावर दाखवते मी. चलो पटापटा बनवून घेते. बाजारातून आणलेली होती आम्ही. अनिला माहिती आहे काय केलं. अनिला भूक लागली सर म्हटलं तिथेच मुरमुरे घेतले आणि तिला ती मस्त खाऊन राहिली होती. मस्त एन्जॉय करून राहिली होती. जाऊ दे म्हटलं एखाद्या वेळेस असंही लोक तर ते ऑइली खाऊ घालतात म्हटलं तर मुरमुरे द्यायला काय फरक पडला नाही. तू खाणार ना चिवडा. तर काहीच आत्ता जेवण झालं आहे. वाजले किती 12:15 झालेले आहे आणि ते दाखवायचं तुम्हाला. सुपाचा आवाज कसा झाला. तर स्पेक्ट जे घेतला होता हे पर्पल द्रोण काय आहे. पार्टनर आहे त्याचा. त्यांचा ब्रँड आहे का. नाही डिलिव्हरी पार्टनर आहे त्यांचे. मी एक दिवसानंतर स्पेक्ट त्याच्यात काय आहे? घेतलाय. बिल आणि कार्ड. हां तुम्हाला जे म्हणत होतो मी ऑन डेजचे जे जॅपनीज लेन्स आहे त्याचं ऑथेंटिकेट कार्ड दिलेलं आहे. आणि एक मिनटं हे बघा जे लेन्स आहे ना त्याचं कार्ड आहे हे बघा. त्यांनी डबे अपडेट केले का हसलरचे. पहिले ब्लू वॉरंटी कार्ड आहे त्या ऑन डेज म्हणून लेन्स आहे तर त्याचं कार्ड आहे. आणि त्यांनी डबे अपडेट केले आता. लेन्स कार्डची अरे हो सही आधी ब्लू कलर बॉक्स होता. पण अपडेट केले आहे. हसलर ब्रँड आहे ना त्याचा आहे ते. टॅन सगळ्यात आधीच आपल्याला याच्यापेक्षाही महागाचं मिळालं होतं. माझा 8,000चा जो स्पेक्ट आहे ना त्याला हे काहीच नाही आहे त्याच्यासमोर. फिक त्याचं तर हे होतं लिहिलेलं त्याच्यावर ब्रँडचं हे करून ठेवलं. ॲक्च्युली काय झालं एक मिस्टेक झाली. हां तसं जो हिचा पहिला जो स्पेक्ट होता ना तो वालाच पहिला स्पेक्ट होता तो नॅरो होता. ते मला ते तेवढं कळलं नाही. पण जे ऑर्डर झाला आहे तो वाईट झाले थोडासा मोठा आहे पण छान दिसते याच्यावर. भारी. ब्लॅक टी शर्ट ब्लॅक स्पेक्ट. मला ब्लॅक कलरचा घ्यायची एवढी इच्छा होती ना की खूप दिवसापासून इच्छा होती. फायनली आता मला ब्लॅकवाला आला. माझ्याकडे सगळेच कलेक्शन झालेले आहे ऑलमोस्ट. ब्लू ब्लॅक हसलर आहे तो पण हसलर होता. पण याचं सांगते एक विशेष एकदम मस्त दिसतं आता क्लिअर एकदम. म्हणजे जे जुन्याचा थोडा फरक पडतेच कारण लेन्समध्ये आणि जे डोळे चेक केले होते ना थोडा ॲक्सिस चेंज झाला याच्या. हो त्यामुळे मग आता मला असं जे दिसत आहे ना त्या स्पेक्टमध्ये तर थोडं मला कुठंतरी दिसत होतं. म्हणजे माझ्या डोळ्याला प्रेशर येत होतं की नाही मला खूप असं बघत राहावं. पण हे खूप मस्त दिसत आहे. वाव रात्रभरी लावून ठेवू शकतो बेटा. लेन्स किती महाग आहे ते एकदम. आणि तुम्ही जर घेतलं ना तुम्ही हसलरची फ्रेम घ्या कारण वेटलेस आहे. खूप छान खूप मस्त आहे एकदम भारी. तुला पण असा छान दिसते. ब्लॅक म्हटलं ना तुला मी ब्लॅक घेशील तू घेशील तर. हो सही. अरे मला ही व्हाईटवाली खूप छान दिसते रे. हां तू पण हीच घेऊन घेशील. आपण कशी दिसते काहीच सेम टू सेम दिसेल आपल्याला दोघांना. काय क्लिअर दिसते रे. मला नंबर नाही लागला काहीच. मला तुला क्लिअर अजूनपर्यंत दिसतंय यातून. दिसतंय पण मला अजूनपर्यंत चष्मा लागला नाही कधी. माझे कॅमेरे चांगले मला आहेत. काहीच दिसत नाही. हिचं बिघडलं राहते फक्त. पण त्यामुळे खूप पण भारी दिसत मला आहे यार. black व्हाईटवाला छान दिसते तुझ्याच्यावर त्याच्यापेक्षा. आहे ना तो खूप छोटा दिसत होता ना. खूप छोटा दिसत होता तो. सही दिसत. फेस कट पण तो असा आहे का रे शेप असा. वाईड आहे पण भारी दिसत आहे. मला माझ्या फेसला वाईडच छान दिसत. ओव्हल फेस आहे माझा. चला या कार्डची
ओरिजिनलिटी पण चेक करून घेतली. खरंच जॅपनीज लेन्सेस आहे आणि वॉरंटी ॲक्टिवेटेड आहे ऑलरेडी. तर मग चला आता छान दिसते बघा, कसा दिसते त्याच्यापेक्षा करून खूप भारी दिसून आला. नाही खरंच भारी दिसून आला. तुझ्या फेसला परफेक्ट झाला यार. तू छोटा दिसत होता माहिती आहे का. दिसत आहे मला एकदम. बघ किती छान दिसत आहे. आता माझी स्किन पण थोडी क्लिअर झाली, थोडे डाग गेले म्हणजे कारण माझं साखर सुटली जाईल. खरं सांगते साखरनी खूप फरक जाणवत आहे मला. आणि तुम्ही पण जर करत असेल ना तर साखर सोडा. सगळ्यात जास्त फरक जाणवत आहे मला, कारण माझं मेलॅमाइन मला कुठेतरी असं वाटतं की माझ्या बॉडीला मेलॅमाइन कमी होत चाललेलं आहे. म्हणजे कधी खतम करायचं मला प्रॉपर, म्हणून मी काहीच खात नाही. स्वीटमध्ये काहीच नाही खात आहे. साखर तर बिलकुलच नाही खात आहे. तर खरंच नका खाऊ, कारण स्किनमध्ये खूप जास्त चेंजेस जाणवतो. माझ्या स्किनवर काही दिवसाआधी जेव्हा एक्झरसाईज स्टार्ट केली तेव्हा बघू शकता किती घाण होती माझी स्किन. आणि आता बघा तुम्हाला खूप फेड डाग दिसत असेल, खूप फेड झालं खरंच पण ब्लॅक फ्लेम खूप भारी दिसते हा. है ना. काहीच कशी दिसते ब्लॅक. ब्लॅक फ्लेम छान दिसते. मी तुला म्हणूनच म्हणत होती मला ब्लॅक फ्लेम घ्यायची. तर मग ते आपण ज्याची घेतली ते जॉन जॉकोब्सची ब्लॅक घ्यायला लागत. Black मला घ्यायला तर होती. खूप लॉंग टाईम कामात आली असती. तसे नाही माहिती ते जे असे लाईट कलर कधीच नाही घ्यायला लागत. 7-8 हजाराची फ्रेम घेतली आपण एकदम व्हाईट कलरमध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण असं डस्ट सारखं पूर्ण दिसतं. ब्लू होऊन राहिलं आहे ते. ते विचारू आपण. ते जर लेन्स आपल्याला दुसऱ्याला शिफ्ट करून मिळत असेल ना फ्रेमला, ते करू आपण. ते लेन्स वायाने जाते. लेन्स चांगले आहे. 7-8 हजाराचं बनवून घेतला तर होता. ब्लू ऑनडेचीच लेन्स आहे ते पण. हां, तर मग आपण त्याला फ्रेम वेगळी करू वाटलीस. मला ब्लॅक फ्रेम आवडते, पण आता माझ्याकडे आहे ना ब्लॅक सध्याच, तर मग ही खराब ते झाल्यावर करू. वापरत जा, कधी कधी वापरत जाते. त्याच्यामध्ये असं पूर्ण इथे धूळ घुसलेलं आहे. ते घाण वापरून दिसतंय. खराब करून टाका. काय करते ते काय ठेवून राहिली. मला जर आता ब्लॅक भेटला तर माझा तर फेवरेट ब्लॅक कलर आहे. मध्ये लावणार मी. आणलं तिथे खेळायला. काय तोंडावर तिला स्पेक्ट खेळायला एवढे आवडतं. ती माझे स्पेक्ट असे ओढून काढते लावले की. नको तोडू देऊ. नाही, हा तर मला खूप दूर ठेवला की तिच्या सांभाळून. आणि मेन म्हणजे त्याचा बॉक्स खूप छान आला ना. आधीचा मला ब्लू कलरचा बिलकुल नव्हता आवडत, पण ब्लॅक कलर एकदम मस्त. हा मस्त चांगला कुठे पण वाटतं. बॅगमध्ये कॅरी करू शकतो आपण. एकदम मस्त. मला माझी बॅग नाही दिली तू. चल 12 वाजले. चला झोपतो आता. मला माझी बॅग नाही दिली म्हटलं गिफ्ट. चला गाईज आता झोपूया. गोष्ट खूप का वेळ बरं झाला. बदलवत आहे. वेळ झाला. गाईज व्लॉगमध्ये आहे. व्लॉगमध्ये रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड So, आहे की guys. हाच तो माणूस जो मला बोलला होता की मी प्रॉमिस करतो तुला. असे काढून फेकेन रपकन अशी बाहेर. सो गाईज दुसरे चला आहे आता आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. आणि कशी दिसत आहे. कमेंट खूप छान दिसत आहे. कमेंट करतच नाही तुम्ही लोक, कारण तुम्ही गरीबाच्या ब्लॉगला कमेंट नाही करत. तुम्ही मोठे मोठे युट्यूबर असेल ना त्याला लवकर कमेंट करा. लेट इट बी. सो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. तुम्ही अजून Like, पण share, subscribe. सबस्क्राईब नसेल केलं आणि पुढे तर शेअर तर आणखी- तुम्ही करत नाही, ते त्यासाठी बोलणार नाही. लाईक अँड सबस्क्राईब करा. लाईक करू शकता. आणि तर करा. गाईज तसे पण हा मंथ जो आहे बर्थडे मंथ आहे अनायराचा. सो स्पेशल ब्लॉग येणार आहे पुढे. आणि गौरवने 10 दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या बर्थडे मंथमध्ये. सो बर्थडे डेटच्या आसपास. सो बघू आता काय करायचं प्लॅन. तर अजूनपर्यंत आम्ही डिसाईड केलेलं नाही आहे. तसं तर खूप मोठा बर्थडे करणार नाही आहे, हे आजच सांगते मी तुम्हाला. कारण आम्हाला ती सध्याच एवढी छोटी आहे ना की आम्हाला सध्याच मोठा बर्थडे करायचा नाही आहे. तिचा नाही, ॲटलिस्ट तिचा बर्थडे तर साईडलाच राहील, पण बाकीचेच लोक एन्जॉय 5 करा. वर्षाची झाल्याशिवाय मला ती करायचं enjoy ना. तिला करू कळायला शकली पाहिजे. तिला एन्जॉय करता आलं पाहिजे म्हणून आम्ही